राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। 10 जागांसाठी कुणीही अतिरिक्त अर्ज भरला नाही, त्यामुळे 10 उमेदवारांच्या विजयाची घोषणा करण्याची औपचारिकता शिल्लक आहे। भाजपचे 6, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीच्या 1 उमेदवारानं भरलाय अर्ज, तर मवियाकडून 1 उमेदवाराचा अर्ज आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बुलढाण्यात राजकीय ड्रामा। राष्ट्रवादीच्या 90हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे राजीनामे। नाझेर काझी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज। जागा एक आणि इच्छुक आहे, त्यामुळे शेवट पक्षश्रेष्ठींनी काही निर्णय घेतला आणि निश्चितपणानं काझी साहेबांना न्याय मिळणं अपेक्षित होतं। परंतु राजकारणामध्ये कधी कधी थोडंसं थांबावं लागतं। जर काझी साहेबांना 1-2 वेळा निश्चित थांबावं लागलं, भविष्यामध्ये निश्चित त्यांना न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते। आमचे मंत्री सांगतात अजून 4 महिने घ्या आणि मराठी शिका। राज ठाकरेंची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवरती टीका। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानं राज ठाकरे आक्रमक। महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा। नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा। राज्यात ऑटो टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला मुदतवाढ। मनसेची सरकार विरोधामध्ये मुंबईत बॅनरबाजी। हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करत आहेत परप्रांतीयांची भक्ती। मनसेच्या बॅनरवरती मजकूर आहे। मुंबई महापालिकेमधील सर्वसाधारण सभेला दांडी मारणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाईचे संकेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेत नाराजी व्यक्त केली आहे। नगरसेवक उपस्थित नसल्यानं सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव नामंजूर। दांडी मारणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई होणार असल्याचीही माहिती। मुंबई महापालिकेमधील एमआयएमच्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध। तपासणी दरम्यान सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचं उघड। परभणीतील जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश। शेख यांचं नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे। नेहमी एकमेकांवरती राजकीय आरोप प्रत्यारोप करणारे खासदार नरेश म्हस्के आणि खासदार संजय राऊत एकाच मंचावरती। निमित्त होतं खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या लग्नाचं। नरेश म्हस्केंकडून संजय राऊतांचा सत्कार, तर मंगलप्रभात लोढा यांच्यासोबतही संजय राऊतांचं हस्तांदोलन। महाराष्ट्राच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त एबीपी माझाचा माझा महाराष्ट्र माझं विजन खास कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये विकसित भारत, उद्योगधंदे, एआय तंत्रज्ञान, राजकीय घडामोडी, पर्यटन ते लैंगिक अत्याचारापर्यंतच्या सर्व विषयांवरती सखोल विश्लेषण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राचं विजन मांडलं। महायुतीकडे 235 आमदार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत घेण्यात आता स्कोप नाही। आमच्या आमदारांचं ओझं खूप झालं, आता आणखी ओझं नको म्हणत उद्धव ठाकरेंसोबत घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन या खास कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते। अजून भेट व्हायची आहे, भेटलो तर दिवसाच भेटेल, समजा रात्री भेटलो तरी तुम्हाला सांगून भेटेल। आता तुम्ही आणि उद्धव ठाकरे जवळ येण्यामध्ये काही अडचण आहे का? जवळ येण्याकरता स्कोप कुठे राहिला? आता तुम्ही सांगा की आम्ही 235 लोक आहोत, आता आमचंच आम्हाला ओझं सांभाळत नाही, हा नवीन ओझं घ्या म्हणता तुम्ही, त्यामुळे आता काही स्कोप नाही आमच्याकडे। उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ गेले तरी त्यांना जवळ घ्यायला तर पाहिजे अशा शब्दामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय। माझा विजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। इतक्यात उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? होय की नाही? मला काय फरक पडतोय? म्हणजे जात आहेत? नाही, आता कोण कोणाच्या जवळ गेला तर त्याला घेतलं तर पाहिजे ना समोरच्या माणसानी।
एबीपी माझाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील जिहाद प्रकरणावरती भाष्य केलं. या प्रकरणात टीसीएसची चूक नसल्याचं सांगत त्यांनी क्लीन चिट दिली आहे. खरातनं आस्थेचा बाजार मांडला असल्याचं, त्याची जागा ही तुरुंगामध्येच असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. काही घटना या घडलेल्या आहेत, त्या चुकीच्याच आहेत. पण हे सांगत असताना मला या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे, TCS कंपनीची यात कुठेही चूक नाही. TCS कंपनीने संपूर्ण तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलं आहे. पहिल्या दिवशी त्यांनी या संदर्भातलं भूमिका मांडून हे सगळं कंडेम केलेलं आहे. त्यामुळे TCSला बदनाम करणं हे काही योग्य नाही. TCS आपल्या देशातली नंबर 1 ची कंपनी आहे. पण त्या लोकांनी तिथे जे केलं आहे ते सत्य आहे. त्यामुळे त्यांना ती जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे. आणि यानंतर महाराष्ट्र दिनासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. मुंबईतील शिवाजी पार्कात महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पोलिसांसह इतर पथकांचं संचलन झालं. मुंबईतील हुतात्मा चौकात जाऊन मुख्यमंत्र्यांनी 106 हुतात्म्यांना अभिवादन केलं. अखंड महाराष्ट्रासाठी 106 लोकांनी बलिदान दिलं. महाराष्ट्रानं देशाला स्वराज्याचा संदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी ध्वजवंदन केलं. सुनेत्रा पवार यांनी बीडच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतल्याची सुनेत्रा पवारांनी माहिती दिली. माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भाऊक, अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली. बीड जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी काम करत राहणार असं आश्वासन. ठाण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये ध्वजवंदन केलं. ठाण्यामधील पोलीस क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम. राज्याच्या विकासदर वाढीसाठी जबाबदारी आमची असं ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम. महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ध्वजवंदन केलं. नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये पार पडला कार्यक्रम. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राची प्रगती वेगानं होत असल्याची बावनकुळेंनी माहिती दिली. नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन. नाशिकच्या पोलीस परेड मैदानामध्ये पार पडला कार्यक्रम. गिरीश महाजन यांनी केलं परेडचं निरीक्षण, पोलीस दलाचं पथसंचलन. पुण्याचे पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन. पोलीस संचालक मैदानामध्ये कार्यक्रम पार पडला. पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन. धाराशिव जिल्ह्यामधील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 4 उपकेंद्राचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र दिनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते गोंदियामध्ये ध्वजवंदन. कारंजा इथल्या पोलीस मुख्यालयात पार पडला ध्वजवंदन आणि पथसंचलन समारंभ. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही झाला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकामध्ये जाऊन महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यांना अभिवादन केलं. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. भक्ती चळवळीपासून ते सामाजिक सुधारणांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या पूर्ण स्वराज्याच्या मार्गापासून ते स्वातंत्र्य संग्रामापर्यंत महाराष्ट्राची देशाला नेहमीच सकारात्मक दिशा अशा शुभेच्छा दिल्या. आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यामधील सरकारी इमारती, प्रशासकीय कार्यालय आणि ऐतिहासिक वास्तूंना सजावट. सरकारी इमारती तिरंगी रंगामध्ये न्हावून निघाल्यात, तर मंत्रालयाला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिकेवरती देखील आकर्षक विद्युत रोषणाई. लेझर किरणांनी नवी मुंबई महापालिका कार्यालयाचं रूप हे खुललंय.
महाराष्ट्र राज्य स्थापन दिनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयावरती विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईची ड्रोन दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. डोळ्याचं पारणं फेडणारी ही महापालिकेची दृश्य आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. विविध रंगांच्या फुलांची सजावट विठ्ठल मंदिराला केली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील भाविकांकडून ही फुलांची सेवा अर्पण करण्यात आली आहे. विदर्भाच्या नागपूरच्या संविधान चौकावरती गोंधळ. काळे झेंडे फडकवत आणि काळे फुगे सोडत महाराष्ट्र दिनाचा निषेध. संविधान चौकावरती अचानकच वेगवेगळ्या दिशेनं विदर्भवादी पोहोचले आणि त्यांनी आंदोलन केलं. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जेव्हापर्यंत विदर्भ फुगे आणि विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे यानं आम्हाला महाराष्ट्र दिवस मान्य नाही. महाराष्ट्रात राहून विदर्भाच्या जनतेची अवनती होत आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या विदर्भ थांबत नाही. शेतकऱ्यांच्या राज्य मिळवण्यासाठी आम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकचं आज लोकार्पण होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी मिसिंग लिंकचं लोकार्पण. मुंबई पुण्यामधील अंतर अर्ध्या तासानं कमी होणार. वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका होणार. मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हवाई पाहणी. प्रकल्पामध्ये 2 बोगदे आणि एका केबल पुलाचा समावेश. मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार. जगातलं सर्वात जास्त म्हणजे 23 मीटर रुंदीचा हा बोगदा आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरती डहाणू स्थानकापर्यंत आजपासून 15 डब्यांचे लोकल धावणार. विरार ते डहाणू मार्गावरील 12 डब्यांच्या 17 लोकल 15 डब्यांच्या करण्यात आल्या. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज. नमन तुला हे गाणं रिलीज झालंय. गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. अनु मलिक यांनी संगीत दिलंय तर पारंपरिक पोवाडे आधुनिक ध्वनी यांचा गाण्यामध्ये सुरेख मेळ आहे. आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ. व्यावसायिक सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महाग. दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर हे 3071 रुपयांवर. व्यावसायिक पाठोपाठ 5 किलो सिलेंडर देखील महागलंय. या सिलेंडरच्या किमतीमध्ये आजपासून 261 रुपयांची वाढ. आता हा सिलेंडर 600 रुपयांच्या घरात पोहोचलाय. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह. 1,40,000 कोंबड्या नष्ट होणार. 3 पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूर प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह झाले. नवापूरमध्ये पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार. 3 किलोमीटर कंटोनमेंट झोन आणि 5 किलोमीटर बफर झोन जाहीर होणार. परिसरामधील सर्व पोल्ट्री फार्मचे सॅम्पल हे घेण्याचं काम सुरू आहे.